हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी करत होतो काल लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये आपण स्टडी केलं. त्यानंतर आपल्याला आता स्टडी करायचं मित्रांनो रिअल डिप्थ अँड अपरंट डिप्थचा फॉर्म्युला. तर रिअल डिप्थ आणि अपरंट डिप्थचा फॉर्म्युला कसा फाइंड आउट झाला आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते मित्रांनो आज आपण स्टडी करणार आहे. आता रिअल डिप्थ म्हणजे काय होतं ऍक्च्युअल आणि अपरंट डिप्थ म्हणजे काय ते आपल्याला स्टडी करायचं. एक सिंपल असते मित्रांनो, तर आपण एखादा कुठलाही ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे म्हणजे आपल्याकडे एक डिव्हाइस आहे, एखादा आपण एखादं टँक घेतली म्हणजे एक पाण्याचं वॉटर टँक घेतली, तर सिंपल मध्ये त्यामध्ये आपण जर एक 5 रुपयाचा कॉइन टाकला, 5 रुपयाचा जर कॉइन आपण पाण्यामध्ये टाकला तर ते आपल्याला त्याचं जी इमेज फाइंड आउट झालेली दिसते ती एकदम आपल्याला बुडाला दिसत नाही, म्हणजे एकदम आपल्याला लास्ट वाला एंडला दिसत नाही, आपल्याला ते कुठेतरी मध्येच दिसतो. बरोबर. तर ते होतं आपल्याकडे जे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे. त्या लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये जो आपल्याला पॉईंट स्टडी करायचे त्याला म्हणायचं रिअल डिप्थ आणि अपरंट डिप्थचा फॉर्म्युला. आता हे रिअल डिप्थ आणि अपरंट डिप्थचा फॉर्म्युला कसा स्टडी करायचा त्यासाठी स्टार्टिंगला हेडिंग टाका मित्रांनो, रिअल डिप्थ अँड अपरंट डिप्थ. रिअल डिप्थ अँड रिअल डिप्थ अँड अपरंट डिप्थ. खूप इझी मित्रांनो, तर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक लक्ष दिलं एकदम सिंपल आहे. आता सिंपल कसं म्हणतो आपण त्याला, तर आता एकदा मी डायग्राम काढतो मित्रांनो, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. बघा किती इझी आपल्याकडे. जसं आपण वॉटर टँक मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही पण डायग्राम काढायची मित्रांनो माझ्यासोबतच. आपल्याकडे एक वॉटर टँक आहे असं कन्सिडर केला, जे आपल्याला खंडेश्वरीच्या यात्रेमध्ये 5 रुपयाचा कॉइन सापडला होता, ते मध्ये पडला असं आपण कन्सिडर केलं मित्रांनो. तिथे एक 5 रुपयाचा RS 5 रुपयाचा एक कॉइन आहे आपल्याकडे, त्याला मी 5 RS देतो. बरोबर. 5 रुपयाचा RS चा एक कॉइन आहे आपल्याकडे, त्याला म्हणतो 5 कॉइन होता आपल्याकडे. तो बी आपल्याकडे पाण्याच्या टाकीमध्ये पडला आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये पडला तर आपल्याला काढण्यासाठी आपण 5 बसलो होतो. ते कॉइन कुठं दिसतंय ते 5 बसतो मित्रांनो. तर सिंपल आहे. इथे एक सगळीकडे वॉटर आहे असं आपण कन्सिडर केला. हे वॉटरचा एक टँक आहे, एकदम सिंपल आहे. टोटल वॉटर टँक आहे असं आपण कन्सिडर केलं. पाणी आहे बरोबर. सिंपल मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला, ते सिंपल. आपण काल एक 2 स्टडी केल्या त्या केस मित्रांनो, ज्याच्यामध्ये इन्सिडेंट रे हे होतं आपल्याकडे, इन्सिडेंट रे आणि होतं रिफ्रॅक्टेड रे. तर रिफ्रॅक्शन ऑफ लॉज मध्ये आपण स्टडी केलं I is equal to 0 आणि R is equal to 0, म्हणजे इन्सिडेंट अँगल अँड रिफ्रॅक्टेड अँगल किती होतं आपल्याकडे 0. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे अँगल जर 0 असेल तर आपण म्हणलं होतं नो बेंडिंग ऑफ लाईट. 2 केसेस स्टडी करतोय आपण, नो बेंडिंग ऑफ लाईट मध्ये. आणि तिसरा आणि दुसरी एक केस होती आपल्याकडे ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड. दोन्ही जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल तर ज्या डायरेक्शन मध्ये मी इन्सिडेंट केलेली रेज आहे ती नो बेंडिंग ऑफ लाईट, म्हणजे त्या सेकंड मीडियम मधून लाईट स्ट्रेट लाईन मध्ये जाते, म्हणजे लाईट बेंड होत नाही. अशा आपल्याकडे 2 केस होते. त्यामध्ये आपण एक फर्स्ट रे घेतला, त्याचं रिफ्लेक्शन परत वापस झालं. तर आपण काय म्हणलं, आता इथं जो मी रिफ्लेक्शन काढतो नो बेंडिंग ऑफ लाईट, म्हणजे एक फर्स्ट रेज ड्रॉ केली मी त्या डायरेक्शनला. तर ही आपल्याकडे फर्स्ट रेज आहे. इथे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे, म्हणजे जिथं इन्सिडेंट झाली तिथून डायरेक्टली रिफ्लेक्टेड. इन्सिडेंट अँगल आपला इन्सिडेंट अँगल किती 0 फर्स्ट रे. आता आपल्याला इमेज फाइंड आउट करण्यासाठी आता हे जो आपण देणार त्याला मी ऑब्जेक्ट नाव दिलं, जे आपल्याकडे आहे त्याला मी नाव ऑब्जेक्ट दिलं. तर आपल्याकडे 5 रुपयाचा जो कॉइन आहे त्याला ऑब्जेक्ट नाव देतो आपण. काय नाव दिलं? O मीन्स ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्ट मध्ये एक रेज इन्सिडेंट केली आपल्याला किती रेज लागते ऑब्जेक्ट इमेज क्रिएट करायला? 2 रेज. बरोबर. 2 रेज लागते. म्हणून मी परत वापस काय केलं, ह्या रेज पासून एक सेकंड रेज ड्रॉ केली आणि सेकंड रेज कुठं आपल्यावरती गेली आहे प्लेन सरफेस वरती, म्हणजे वॉटरच्या सरफेस वरती इन्सिडेंट रे. बरोबर. त्या वॉटर सरफेस वरती जी रे मी इन्सिडेंट केली ती इन्सिडेंट रे होती. आता ही जी इन्सिडेंट रे होती सिंपल वाले एकदम आता इझी मेथड मध्ये मी याला आपण एक N1 नाव दिलं आणि एक N2 नाव दिलं. म्हणजे इथून जो टोटल माझ्याकडे मीडियम आहे हा मीडियम चेंज झाला आणि याला इयर मीडियम म्हणतात. बरोबर. मीडियम आपला इयर झाला आणि
हा जो मीडियम आहे आपल्याकडे त्या मीडियमला मी वॉटर मीडियम, काय मीडियम म्हणलं आपल्याकडे वॉटर आहे. वॉटर मीडियम काय असेल आपल्याकडे मित्रांनो एकदम इझीच आहे, म्हणजे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याला आपण डेन्सर मीडियम म्हणलं, डेन्सर मीडियम. आणि ह्याला कोणतं मीडियम म्हणणार आता मित्रांनो, रेरर मीडियम. आता जो आपल्याकडे मी दोन केसेस दिल्या, दोन सेकंड फर्स्ट केस आणि सेकंड केस मध्ये. जस्ट माझ्याकडे फर्स्ट केस होती आपल्याकडे, जर आपल्याकडे अशी केस असेल मित्रांनो, ही एक आपल्याकडे ही एक केस होती ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होता सेकंड. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 इज ग्रेटर दॅन μ1 असेल, बरोबर ना. μ2 इज ग्रेटर दॅन μ2, μ2 इज ग्रेटर दॅन μ1 असेल तर हा डेन्सर मीडियम आहे आणि हा कोणता मीडियम आहे, रेरर मीडियम. ह्याच्यामध्ये जी आपल्याकडे इन्सिडेंट केलेली रेज होती ती स्ट्रेट लाईन मध्ये न जाता कुठे गेली, टुवर्ड द नॉर्मल. कोणत्या डायरेक्शन मध्ये गेली, टुवर्ड द नॉर्मल, बरोबर. डेन्सर रेरर मीडियम टू डेन्सर मीडियम. आणि आता मी सेकंड केस मध्ये असं दिलं तुम्हाला ज्याच्यामध्ये माझ्याकडे μ1 इज ग्रेटर दॅन μ2 असेल तर माझ्याकडे एक केस अशी होती की न इकडे जर स्ट्रेट लाईन मध्ये न जाता रेज कुठे गेली, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ज्याच्यामध्ये माझ्याकडे फर्स्ट मीडियम हा डेन्सर आहे, सेकंड मीडियम रेरर आहे. म्हणजे डेन्सर टू रेरर मध्ये जर मला लाईटला इन्सिडेंट करत असेल, मी लाईटला ट्रान्सफर करत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याकडे डेन्सर टू रेडियर असेल, डेन्सर टू रेरर मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल करत असेल तर ती केस कोणती असेल, μ1 इज ग्रेटर दॅन μ2, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड. तर त्यावेळेस लाईट काय असेल आपल्याकडे, अवे फ्रॉम द नॉर्मल. आता मी सिंपल आहे मित्रांनो, ह्याच्यावरती एक नॉर्मल ड्रॉ करतो. इथे एक प्लेन आहे, त्या प्लेन वरती मी काय केलं, एक नॉर्मल ड्रॉ केलं. इथं आपण मानलं की नॉर्मल आहे. आता याला आपण नॉर्मल नाव दिलं, हे माझ्याकडे नॉर्मल आहे, इथं नॉर्मल आहे. हे नॉर्मल असेल ते लाईट आपल्याकडे कुठं ट्रॅव्हल व्हायला पाहिजे होती, स्ट्रेट लाईन मध्ये. आता स्ट्रेट पाथ मध्ये आपल्याकडे लाईट जायला पाहिजे होती, पण ती लाईट स्ट्रेट पाथ मध्ये न जाता कुठे गेली, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे लाईट ट्रॅव्हल झाली या डायरेक्शन. तिची रेज होती, रेज कोणत्या डायरेक्शनला गेली, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे इथला जो अँगल आहे, आता हे अँगल जो क्रिएट झाला आपला त्याला म्हणलं मी इन्सिडेंट अँगल. आता हा जो अँगल क्रिएट झाला त्याला काय म्हणतो मी आता, रिफ्रॅक्टेड अँगल. ही इन्सिडेंट रे झाली, त्या वॉटर सरफेस साठी इन्सिडेंट रे आणि ही रिफ्रॅक्टेड रे. याला मी असं नाव दिलं आता इथं रिफ्रॅक्टेड रे, आणि याला काय नाव दिलं आता, इन्सिडेंट रे. खूप छोटा, आपल्याकडे एक सिंपल छोटासा एक्सपेरिमेंट आहे. हे इन्सिडेंट रे झाला आणि याला म्हणलं रिफ्रॅक्टेड रे. आता इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये, डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम. त्याच्यावरून आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड. आता ह्या केस मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा झाला आपल्याकडे मॅक्झिमम, तर आता हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय म्हणणार मी, N2. हे N2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, मी याला मानणार आता N2 इज ग्रेटर दॅन N1. N2 इज ग्रेटर दॅन N1, सिंपल. N2 इज ग्रेटर दॅन N1 दिला तर हे रेज कुठे गेली आपल्याकडे, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे अवे फ्रॉम द नॉर्मल गेली, बरोबर. आता सिंपल, आता ही रेज जर या डायरेक्शनला रिफ्लेक्ट झाली असेल ही रेज कुठंच भेटणार नाही, बरोबर. आपल्याला दोन्ही रेजला काय करायचं, कॉम्बिनेशन. म्हणजे तिथे इमेज फाइंड आउट होते, मग ही रेज तिकडे भेटत नाही, मग याला मी डॉट 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 काढलं आणि ही डायरेक्शन, बरोबर. इथं जी एक दोन्ही रेज आपल्याकडे मीट झाल्या त्याला काय नाव दिलं मी आता, इमेज. रेजला काय नाव दिलं मी, इमेज. इथं काय म्हणाल, I इज इक्वल टू इमेज फाइंड आउट झाली आपल्याकडे. पॉइंट जो दिसतो तुम्हाला तो पॉइंट कुठं दिसेल आता, ह्या इमेजच्या जागेवर. म्हणजे जिथे इमेज फाइंड आउट होते, तुमचा जो ऑब्झर्वर आहे, तुम्ही जर या डायरेक्शननी पाहिलं, तुम्ही असं जर कन्सिडर केलं की इथून जर तुम्ही पाहायला लागले, हे तुमचं, तुम्ही जर म्हणजे ऑब्झर्वर आहे असं मानलं, हे ऑब्झर्वर आहे, तिथून आयच तुमची, तर इथून तुम्ही पाहिलं तर ऑब्जेक्ट तुम्हाला ह्या डायरेक्शनला दिसेल. म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची इमेज इथं दिसेल. म्हणजे हा पॉइंट तुम्हाला ह्या पोझिशनला दिसतो. कोणतरी आपण जर एखादा डिव्हाइस आहे, एक ऑब्जेक्ट आहे, तर तुम्ही पाण्यामध्ये टाका, ते बुडाला न दिसता आपल्याला पाण्याच्या मध्ये कुठेतरी दिसतं, बरोबर. मग ह्याला काय म्हणायचं आता, इमेज फाइंड झाली. काय म्हणतो आपल्याला, इमेज फाइंड झाली. आता जी इमेज फाइंड आउट झाली त्याला आता बघा कसं स्टडी करतो आपण. हे जी टोटल आपल्याकडे, ही टोटल जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला मी डी नाव दिलं. काय नाव दिलं आपण त्याला, डी नाव दिलं, बरोबर का. आणि ही जी इमेज टू सरफेस आहे, डिस्टन्स आहे, त्याला काय नाव दिलं मी आता, डी डॅश. काय नाव दिलं आपण त्याला आता, डी डॅश, बरोबर.
इमेज टू सरफेस वॉटर सरफेस आणि टोटल वॉटरचं डिस्टन्स आहे त्याला काय नाव दिलं आपण डी. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल मित्रांनो. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय द्यायचं, मी आता n1 इज इक्वल टू काय आणि n2 इज इक्वल टू काय लिहितो इथं. n1 कशाला म्हणतो आपण आणि n2 कशाला म्हणायचं. n1 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तुम्ही पण लिहून घ्या मित्रांनो याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द इयर मीडियम. कशाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आपल्याकडे, इयर मीडियमचा. म्हणजे कोणता मीडियम आहे आपल्याकडे, रेरर मीडियम, बरोबर ना. जे सेकंड इयर मीडियम आहे त्याला आपण काय म्हणलं आता, रेरर मीडियम. खूप सोपं आहे मित्रांनो, समजलं तर सोपं आहे आपल्याकडे. नेक्स्ट ना n2 कशाला म्हणणार आपण, n2 इज इक्वल टू, हे n2 मीडियम आहे बरोबर. n2 कशाला म्हणलं आपण आता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर मीडियम. कोणतं मीडियम आहे आपल्याकडे, वॉटर मीडियम आहे. वॉटर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि त्यालाच काय नाव दिलं आपण, डेन्सर मीडियम. मग लाईट आपल्याकडे जी बेस इन्सिडेंट झाली ती डेन्सर मीडियम टू कुठे झाली, रेरर मीडियम, बरोबर. डेन्सर मीडियम टू रेरर असतं तर ही कंडिशन होती μ1 इज ग्रेटर दॅन μ2. मग आपल्याकडे जर n2, मग इथे मी काय झालं, n2 इज ग्रेटर दॅन n1. हे झाला फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे n1 आणि n2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड. आता मी काय म्हणतो मित्रांनो, आपण असं लिहू शकतो, इन्सिडेंट रेज, एक रे मी काय केला आता, इन्सिडेंट केली, बरोबर ना. इन्सिडेंट रे टुवर्ड्स द नॉर्थ, एक सरफेस वॉटर सरफेस, आणि आफ्टर रिफ्लेक्शन, परत वापस हे काय झाले आपल्याकडे, आफ्टर रिफ्लेक्शन अवे फ्रॉम द, आफ्टर रिफ्रॅक्टेड अवे फ्रॉम द नॉर्मल, बरोबर ना. आफ्टर रिफ्लेक्शन कुठे झालं, तर मी इथं तसंच लिहून ठेवतो मित्रांनो. तर मला मी इन्सिडेंट रे towards the water surface after refraction reflected away from the normal, away from the नॉर्मल, अवे फ्रॉम द काय म्हणणार आपण त्याला, नॉर्मल. म्हणजे इन्सिडेंट रे टुवर्ड द वॉटर सरफेस आणि आफ्टर रिफ्रॅक्टेड किंवा आफ्टर रिफ्लेक्शन कुठे गेली आपल्याकडे, आफ्टर रिफ्रॅक्शन कुठे गेली आपल्याला, ते म्हणलं आपण अवे फ्रॉम द नॉर्मल. एक सिंपल. आता जी नेक्स्ट ला जी इमेज फाइंड आउट झाली की हे इमेजचं डिस्टन्स किती आलं आपल्याकडे, डी डॅश, आणि टोटल डिस्टन्स किती आपल्याकडे, डी. मग आता हे जे डी डिस्टन्स आहे त्या डी डिस्टन्सला मी नाव दिलं रियल डिप्थ. याला काय म्हणायचं मित्रांनो, आता रियल डिप्थ. आणि डी डॅश इज इक्वल टू अपरंट डिप्थ. याला काय नाव देईल, अपरंट डिप्थ. आता जो पार्टिकल आहे, माझ्याकडे 5चा पॉइंट होता, त्या 5चा पॉइंट टोटल वॉटर पासून मेजर केला, बरोबर. हे वॉटर सरफेस, आता हे जे दोन्ही डिस्टन्स आहे, डिस्टन्स बरोबर, हे डिस्टन्स मेजर कुठून करेल मी, वॉटर सरफेस पासून. हे एक लक्षात ठेवायचं मित्रांनो. जे मी डिस्टन्स मेजर करतो, आता हे दोन्हीचं जे डिस्टन्स मेजर करतो आपण, डिस्टन्स मेजर फ्रॉम द, दोन्ही डिस्टन्स काय म्हणणार, डिस्टन्स मेजर फ्रॉम द वॉटर सरफेस, दोन्ही डिस्टन्स मेजर कुठून करायला मी, वॉटर सरफेस पासून. नाही तर तुम्ही म्हणता इथून मेजर करायचं टाकीपासून, बरोबर आहे. टाकीच्या पासून आपण टोटल टाकीचं डिस्टन्स म्हणजे डीप नाही, फक्त वॉटर जे आहे त्याला काय म्हणलं आपण, रियल डिप्थ. हे टोटल डी डिस्टन्स आहे त्याला काय म्हणलं आपण, रियल डिप्थ. आणि ज्याच्यामध्ये जिथं आपल्याकडे इमेज फाइंड झाली त्याला काय नाव दिलं आपण, डी डॅश, तर त्याला काय नाव दिलं आपण, अपरंट डिप्थ. इथपर्यंत लक्षात आलं. आता जो फॉर्म्युला क्रिएट होतो मित्रांनो, तर त्या फॉर्म्युल्याला आपण नाव दिलं n2, लिहून ठेवतो n2 नेक्स्ट n2 अपॉन n1.
n2 upon n1 is equal to real depth divided by the apparent depth म्हणजे d dash. याला काय नाव दिलं आपण d dash. याला मानलं मी रियल depth upon apparent depth. हा झाला फॉर्म्युला. कशाचा आता या रियल depth आणि apparent depth चा. म्हणजे तुम्हाला जर एक व्हॅल्यू दिली असेल आता जर तुम्हाला कुठली व्हॅल्यू दिली म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड दिलाय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट दिलाय आणि नेक्स्टला रियल डिप्थ दिली तर अपरंट डिप्थ कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर. अपरंट डिप्थ दिली तर तुम्ही रियल डिप्थ कॅल्क्युलेट करू शकता. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यातली कुठली बी एक व्हॅल्यू दिली तुम्हाला तर एक व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. तर हे त्यासाठी फॉर्म्युला. आता फॉर्म्युला कसा फाइंड होतो ते आपल्याला स्टडी करायचं मित्रांनो. आता नेक्स्टला तुम्ही काय करा मित्रांनो, आता ते आता एकदा थोडंसं टोटल लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बोर्डवरचं सगळं व्यवस्थित क्लिअर डायग्राम वगैरे लिहून घ्या मित्रांनो. तोपर्यंत मी बोर्ड साफ करतो. व्हिडिओला मी पॉज करा तुमच्या आणि नंतर मी बोर्ड साफ केल्यानंतर मित्रांनो आपण आता हा फॉर्म्युला कसा आला ते स्टडी करू. आता नेक्स्टला n2 upon n1 is equal to d upon d dash हे फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचं. म्हणजे रियल डिप्थ अपॉन अपरंट डिप्थ इज इक्वल टू नेक्स्टला n2 upon n1 हे फॉर्म्युला आपण स्टडी करू मित्रांनो. व्हिडिओला काय करा पॉज करा. आता मित्रांनो बोर्ड वगैरे आपण साफ केला. आता नेक्स्टला आपल्याला फॉर्म्युला कसा आपल्याला स्टडी करायचा तो फॉर्म्युला कोणता होता मित्रांनो तुमच्या लक्षात असेल. फॉर्म्युला एकदा लक्षात ठेवा. n2 upon n1 is equal to d upon d dash. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड डिवाइडेड बाय द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट आणि इज इक्वल टू रियल डिप्थ अपॉन अपरंट डिप्थचा फॉर्म्युला. आता कसा फाइंड आउट करतो आपण एकदम सिंपल. एकदम आपण जी डायग्राम आता काढली होती ना तीच डायग्राम काढतो मित्रांनो. सेम तीच डायग्राम काढा. तुम्ही डायग्राम काढायची आपल्याला मित्रांनो. हे 5 रुपीचा कॉइन होता असं कन्सिडर केलं, इमॅजिनेशन केलं तुम्ही. याला एक आपण रेज इन्सिडेंट केली. त्यानंतर आपण इकडं एक वॉटर सरफेस होती, एक रेजला इन्सिडेंट केलं. ते इन्सिडेंट रे होते सिंपल. त्याच्यावरती एक नॉर्मल ड्रॉ करता आपण मित्रांनो. इथे काय होतं एक नॉर्मल, हे नॉर्मल होता. त्याला नाव देतो मित्रांनो आपल्याकडं नॉर्मल आहे. नॉर्मल आणि जी रेज होती आपली स्ट्रेट लाईन मध्ये जाणारी ती त्या डायरेक्शन मध्ये न जाता ह्या डायरेक्शन मध्ये टाकावी. बरोबर. इथला जो अँगल होता तो अँगल होता माझ्याकडे आर, रिफ्रॅक्टेड अँगल होता. आणि नेक्स्टला इथं जो अँगल क्रिएट झाला तो इन्सिडेंट अँगल होता. त्या इन्सिडेंट अँगल आणि ह्याचं जे रिफ्लेक्शन होतं ते आपण डॉट 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 काढलं होतं आणि ते इमेज फाइंड आउट झाली. त्याला नाव दिलं आपण ऑब्जेक्ट. इथं ओ हे होतं आपल्याकडे ऑब्जेक्ट आणि इथं आपल्याकडे होतं आय इज इक्वल टू त्याला म्हणतो आपण इमेज. आता हे इमेज 2 हे सगळं असं कन्सिडर करा मित्रांनो की आपल्या वॉटरमध्ये चाललंय. आपलं हे सगळं वॉटर मीडियम आहे. सगळं कोणतं मीडियम आहे आपला वॉटर मीडियम हे लक्षात ठेवा. तर नेक्स्टला फर्स्ट हे n2 मीडियम आहे म्हणजे मीडियम आपण कोणतं म्हणणार सेकंड मीडियम. आणि हे n1 मीडियम आहे. n1 इज इक्वल टू मीडियम फर्स्ट मीडियम सेकंड मीडियम. याला कोणतं मीडियम आपल्याकडे होतं एअर मीडियम होतं आणि हे कोणतं होतं आपल्याकडे वॉटर मीडियम. आता नेक्स्टला मित्रांनो एकदम सिंपल मध्ये जे आपण डिस्टन्सला मेजर केलं टोटल डिस्टन्स आपल्याकडे होता d आणि हा जो डिस्टन्स होता आपल्याकडे मित्रांनो त्याला नाव देतो आपण d डॅश. इमेज टू वॉटर सरफेस जो डिस्टन्स मेजर केला तो डिस्टन्स होता distance between the image and water surface is equal to apparent distance and distance between the water surface to water bottom is called as आपल्याकडे होता real distance. हे सिंपल होतं मित्रांनो. इथपर्यंत आपण स्टडी केलं. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला कसा स्टडी करायचा तर बाय युजिंग स्नेल्स लॉ. बाय युजिंग काय होतं आपल्याकडे स्नेल्स लॉ
तर मी त्याला लिहितो बाय युजिंग, इथं तुम्ही असं लिहू शकता, बाय युजिंग स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉ काय होता मित्रांनो आपल्याकडे, साइन इन्सिडेंट अँगल काय होता आपल्याकडे, साइन इन्सिडेंट अपॉन साइन रिफ्रॅक्टेड अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 विथ रिस्पेक्ट टू 1, बरोबर, आणि इज इक्वल टू ह्यालाच फॉर्म्युल्याला काय दिलं तर 2 अपॉन μ1 असा फॉर्म्युला होता. म्हणजे सेकंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आपण जो फॉर्म्युला याच्यामध्ये क्रिएट केला त्याला काय दिलं तर μ1, बरोबर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट मल्टिप्लाइड बाय साइन इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू μ2 मल्टिप्लाइड बाय साइन रिफ्रॅक्टेड अँगल, बरोबर. ही पोझिशन होती. हे होतं माझ्याकडे बाय युजिंग स्नेल्स लॉ. आता ह्या फॉर्मॅट मध्ये हे आपण ह्या डायग्राम मध्ये जर आपण हा फॉर्म्युला यूज केला त्याला काय लिहिलं मित्रांनो आपण आता, साइन इन्सिडेंट अपॉन साइन रिफ्रॅक्टेड, बरोबर. मग आता काय लिहिली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे n आहे आपल्याकडे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला मी कशाने रिप्रेझेंट केला आता, n ने. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू, सॉरी आपल्याकडे आता कोणता, सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आता इथे काय होता, सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, म्हणजे इन्सिडेंट कशामधून होता, फर्स्ट मधून, आणि कशामध्ये जात होता, सेकंड मध्ये. आता इथून कशामधून चालला, सेकंड मधून कशामध्ये गेला, फर्स्ट मध्ये. मग इथे काय लिहिलं, फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड, बरोबर. फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड लिहिलं इज इक्वल टू n1 अपॉन, इथे काय लिहिलं आता, n2, n1 अपॉन n2. जी डायग्राम आहे त्या डायग्रामशी रिलेटेड आपण फॉर्म्युला लिहिणार. सिंपल, हे n2 मल्टिप्लाइड बाय, आता काय लिहिलं, n2 मल्टिप्लाइड बाय साइन इन्सिडेंट इज इक्वल टू n1 मल्टिप्लाइड बाय साइन रिफ्रॅक्टेड. सिंपल अँगल आहे. आता नेक्स्ट ला हा इन्सिडेंट अँगल आणि हा रिफ्रॅक्टेड अँगल. अँगल आता नेक्स्ट ला मी असं लिहिलं मित्रांनो, आता रेज जे आपल्याकडे रेज, आता दोन्ही रेज आहेत. आता सिंपल आपण पहिल्यांदा फोकल लेंथ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, रेज आर पॅरॅक्सियल. पॅरॅक्सियल जर रेज असतील तर आपल्याकडे एक स्मॉल अँगल असतो, बरोबर. अँगल काय म्हणतो आपण, स्मॉल, म्हणजे व्हेरी स्मॉल अँगल आहे. याला मी असं सिंपल लिहिलं, एकदम छोटे आहे. तुम्हाला दाखवायला मी असं लार्ज मध्ये दाखवलं, पण एकदम 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 असं एकदम स्मॉल आहे. तर त्याला आपण असं कन्सिडर करू, तर इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टेड अँगल, बरोबर. तर इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टेड अँगल आहे. तर आपण फॉर्म्युला रेज मध्ये जर पॅरॅक्सियल आपल्याकडे रेज असतील, ते अँगल स्मॉल असेल तर आपण काय म्हणतो, साइन इन्सिडेंट नियरली इक्वल, काय म्हणलं त्याला, नियरली इक्वल इन्सिडेंट अँगल म्हणजे I, और नियरली इक्वल टॅन इन्सिडेंट. टॅन आणि साइन नियरली इक्वल असतो कधी, जर स्मॉल अँगल असेल. तसंच मी काय लिहिलं आता, साइन रिफ्रॅक्टेड अँगल नियरली इक्वल टू R आणि नियरली इक्वल टू टॅन R, बरोबर. मग आता इथं मी काय लिहिलं, सॉरी साइन टॅन लिहितो इथं, हा इथं पण बरोबर आहे, साइन साइन R रिफ्रॅक्टेड, बरोबर. आता नेक्स्ट ला ते मित्रांनो नियरली इक्वल आहे, म्हणजे आपण काय म्हणलं, साइन I आणि काय आपल्याकडे साइन R. मग दोन्हीला मी डायरेक्टली काय लिहिलं इक्वेशन मध्ये, n2 मल्टिप्लाइड बाय n2 मल्टिप्लाइड बाय, जे आपल्याकडे इक्वेशन आहे त्याला काय लिहिलं, नियरली इक्वल आहे. मग n2 इज इक्वल टू टॅन इन्सिडेंट, बरोबर. टॅन इन्सिडेंट इज इक्वल टू जो आपल्याकडे n1 आहे, n1 टॅन रिफ्रॅक्टेड आहे, बरोबर. आता हे जे डिस्टन्स आहे, आता तुम्हाला खूप थोडं वेगळं आता इथं हे जे दोन्ही मधले डिस्टन्स आहे, जे आपण एक रेजला मी इन्सिडेंट केलं, ते डिस्टन्स किती होतं माझ्याकडे, x डिस्टन्स वरती. किती डिस्टन्स वरती मानलं त्याला, एक x डिस्टन्स वरती. आपल्याकडे इथं जो अँगल क्रिएट झाला ते रिफ्रॅक्टेड अँगल आहे, इथे रिफ्रॅक्टेड अँगल आला. ते इन्सिडेंट आहे, इथे काय आला, हे इन्सिडेंट. तर इथला पॉइंट जो आहे आपल्याकडे, हे पॉइंट आणि हे पॉइंट, ते एक ट्रायंगल क्रिएट झाला. हे इन्सिडेंटचा एक ट्रायंगल क्रिएट झाला आणि रिफ्रॅक्टेडचा एक ट्रायंगल क्रिएट झाला, बरोबर. इन ट्रायंगल मी असं मानलं, एक छोटासा एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, ह्याला मी पॉइंटला नाव देऊन टाकतो ABC आणि इथं नाव दिलं मी D, बरोबर. इन राईट ट्रायंगल ACB किंवा ABC मध्ये आपल्याकडे इथे एक अँगल किती आला, 90, बरोबर. तर आपण त्यांचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, देअरफॉर
tan इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन किती बेस, बरोबर ना, परपेंडिक्युलर अपॉन बेस. आता सिंपल मध्ये n2 लिहायचे मला, तर n2 इज इक्वल टू मी लिहितो n2 इज इक्वल टू tan परपेंडिक्युलर अपॉन बेस, बरोबर. पण त्या ट्रायंगल साठी इन्सिडेंट साठी मग इन्सिडेंटचा जो आहे त्याला काय म्हणणार, परपेंडिक्युलर किती माझ्याकडे x आणि बेस किती झाला d. मग इथून परपेंडिक्युलर आहे आणि हे डिस्टन्स किती d. आता नेक्स्ट ला मी यालाच काय लिहिलं वापस इज इक्वल टू, हे कशासाठी आपण लिहिलं त्याला इन्सिडेंट अँगल साठी, आणि इज इक्वल टू n1 इज इक्वल टू n1 आणि tan रिफ्रॅक्टेडचा परपेंडिक्युलर अपॉन बेस कशासाठी जातो, रिफ्रॅक्टेड अँगल साठी, बरोबर. आता नेक्स्ट ला इथे लिहिल मी n2 इज इक्वल टू tan परपेंडिक्युलर अपॉन बेस. मी डायरेक्टली आता काय लिहू, परपेंडिक्युलर अपॉन बेस. tan परपेंडिक्युलर लिहिला मी x अपॉन बेस किती d, इथे लिहिलं x अपॉन d इज इक्वल टू n1 परपेंडिक्युलर किती राहील परत वापस यासाठी x, परपेंडिक्युलर x आणि आता बेस किती राहील d डॅश. मी लिहिलं मी x अपॉन d डॅश, x अपॉन काय लिहिलं आता d डॅश, x अपॉन d डॅश लिहिलं. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याकडे x x कॅन्सल आउट झाले, x x काय झालं आपल्याकडे कॅन्सल आउट. राहिली व्हॅल्यू किती आपल्याकडे n2 अपॉन d इज इक्वल टू n1 अपॉन d डॅश, n1 अपॉन किती d डॅश. आता नेक्स्ट ला मी हे d ला इकडे नेलं आणि n1 ला इकडे आणलं तर मल्टिप्लाय झालं, इथे काय नाही n2 अपॉन n1 इज इक्वल टू d अपॉन d डॅश. हे माझ्याकडे रियल फॉर्म्युला आला, याला म्हणलं मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सेकंड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट इज इक्वल टू रियल डिप्थ अपॉन अपरंट डिप्थ. हे फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला मित्रांनो. हे माझ्याकडे होता फॉर्म्युला. दिस इक्वेशन इज कॉल्ड द रियल डिप्थ अँड अपरंट डिप्थ. हे फॉर्म्युला. आता व्हिडिओ नंतर परत वापस एकदा पॉज करा. मित्रांनो आपल्याकडे एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे एकदम मित्रांनो, एक एक्झाम्पल झालं तर तुमचं क्लिअर होऊन झालं सगळं. रियल डिप्थ आणि अपरंट डिप्थला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. आता फर्स्टला आपल्याकडे एक वॉटर टँक आहे असं आपण कन्सिडर केलं. इथे काय आपल्याकडे एक वॉटर टँक आहे असं इमॅजिनेशन करा. तुम्ही थोडंसं माइंड मध्ये इमेज सेव्ह करा की आपण वॉटर टँक आहे, वॉटर टँकच्या बाजूला तुम्ही बसलात आणि तुम्ही एक वॉटर टँक मध्ये एक मासा खेळतोय असं तुम्हाला इमॅजिनेशन करा. वॉटर टँक मध्ये काय म्हणलं आपण, एक मासा आहे. मासाचं जे डिप्थ आहे ती आपल्याकडे जी मासाची डिप्थ आहे आपल्याकडे ती 24 सेंटीमीटर वरती वॉटर मध्ये पाण्यामध्ये मासा आहे असं आपण कन्सिडर केलं. आणि वॉटरच्या सरफेस लेवल पासून एक 36 सेंटीमीटर वरती एक बर्ड आहे. आपल्याकडे काय बर्ड आहे ते आला आणि त्याचा डाव होता की माशाला आपल्याला कॅप्चर करायचं आणि त्याला खेचून घ्यायचं वरती. पण आता ते काय होतं, फाइंड द अपरंट डिप्थ, फाइंड द अपरंट डिप्थ ऑफ फिश ऍज सीन बाय बर्ड. कुणी पाहिलं त्याला, कुणी पाहिलं म्हणणार आपण आता, बर्डनी पाहिलं कुणाला, माशाला. म्हणजे माशाला बर्डला आपल्याला काय करायचं असते, त्याला शिकार करायची असते माशाची. मग तो त्याचं इमॅजिनेशन करत असतो, त्याचं मेजरमेंट करत असतो आपल्याला किती डिस्टन्स वरती दिसतंय. मग किती डिस्टन्स वरती खोल जायचं असेल तर कितीच स्पीडनी खाली जावं लागेल म्हणजे त्याचा लगेच शिकार करून आपल्याला वरती येता येईल असं आपल्याकडे दिसेल थोडंसं. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, फर्स्टला फाइंड अपरंट डिप्थ. म्हणजे त्याला अपरंट डिप्थ म्हणजे अपरंट डिप्थ आहे ते किती पर्यंत दिसेल बाय ऑफ फिश ऍज सीन बाय द बर्ड. म्हणजे बर्डला हे अपरंट डिप्थ आहे ते किती दिसेल आपल्याला, कुठं दिसेल, किती डिस्टन्स वरती दिसेल हे कॅल्क्युलेट करायचं. सिंपलला अपरंट डिप्थ कॅल्क्युलेट करायची. आता टोटल अपरंट डिप्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी मी फॉर्म्युला यूज करत. तर फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, n2 अपॉन n1 इज इक्वल टू d अपॉन d डॅश. हे सिंपल फॉर्म्युला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड डिवाइडेड बाय द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट इज इक्वल टू रियल डिप्थ अपॉन द अपरंट डिप्थ. सिंपल फॉर्म्युला. आता सिंपल मित्रांनो आपल्याला n2 इज इक्वल टू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड काय घेणार 4 डिवाइडेड बाय 3 अपॉन काय म्हणणार मी 1. बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती 1, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती 4/3 म्हणजेच किती 1.33. आणि नेक्स्ट ला d इज इक्वल टू डिस्टन्स आहे. आता डिस्टन्स कोणतं मेजर करणार तुम्ही, डिस्टन्स कोणतं, रियल डिस्टन्स. बरोबर ना. d इज इक्वल टू काय आपल्याकडे रियल डिस्टन्स. आता अपरंट डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आता रियल जे डिस्टन्स आहे आपल्याकडे ते रियल डिस्टन्स आपल्याकडे किती असेल, त्याचे आपल्याकडे 40. आपल्याला कोण बघत आहे आपल्याकडे, बर्ड बघत. बरोबर ना. बर्डनी बघितलं तर हे रियल डिस्टन्स आहे.
जसं आपण 5 रुपयाचा कॉइन मेजर केला बरोबर ना, बॉटम टू टॉप पर्यंत म्हणजे वॉटर सरफेस पर्यंत ते रिअल डिस्टन्स होतं. मग ह्याचं जे रिअल डिस्टन्स आहे ते किती असेल आपल्याकडे 24 आणि डी कॅल्क्युलेट करायचं आहे डी डॅश बरोबर. आता सिंपल आहे म्हणजे काय होईल आपल्याकडे 4/3 इज इक्वल टू 24 अपॉन डी डॅश, हे 3 इकडे गेलं आणि 4 इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय इथं 3 डिवाइडेड बाय डी डॅश बरोबर. आता नेक्स्ट ला डी डॅश इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 4 साइन चौक 24 आणि डी डॅश इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आला 18 सेंटीमीटर बरोबर. ते टोटल किती डिस्टन्स वरती होता 24. पण बर्डनी बघितलं तर त्यावेळेस त्याला हा फिश हा किती डिस्टन्स वरती दिसला 18 डिस्टन्स वरती. 24 डिस्टन्स वरती होता म्हणजे तो रिअल डिप्थ वरती होता, पण त्याला अपरंट डिप्थ किती वरती दिसला तो 18 सेंटीमीटर वर, म्हणजे हे रिअल डिप्थ आहे मित्रांनो. हे रिअल डिप्थ आहे म्हणजे हे डी डिस्टन्स आहे बरोबर. आणि मला हा दिसला कुणाला बर्डनी ज्यावेळेस पाहिला असतं त्या डायरेक्शननी तर ते पाहिलं त्यावेळेस ह्याला 18 सेंटीमीटर डिस्टन्स वरती दिसला. म्हणजे कुठून आपण डिस्टन्स कुठून मेजर करतो वॉटर सरफेस पासून बरोबर. वॉटर सरफेस पासून ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स मेजर करायचंय त्यावेळेस हा किती वरती आपल्याला 18 सेंटीमीटर वरती. मग आता टोटल अपरंट डिप्थ किती झाली तर अपरंट डिप्थ कॅल्क्युलेट केली तर सिंपल मित्रांनो अपरंट डिप्थ किती म्हणणार आपण आता काय सगळी अपरंट डिप्थ कॅल्क्युलेट केली तर 18 सेंटीमीटर होतं. पण आपल्याला अपरंट डिप्थ इज इक्वल टू म्हणजे अपरंट डिप्थ इज इक्वल टू किती आपल्याकडे इथं 36 सेंटीमीटर प्लस 18 झालं. दोन्ही काय करायला आपण ऍड करा हे किती आलं 4 बरोबर. ऍड म्हणजे किती आलं आपल्याकडे 54 सेंटीमीटर. हे आता रिअल आन्सर मित्रांनो हे आलं रिअल आन्सर. याला म्हणलं आपण 54 डिस्टन्स वरती काय होतं आपल्याकडे बर्डनी ज्यावेळेस बघितलं मासा त्यावेळेस मासा आपल्याकडे जो अपरंट डिप्थ वरती होता तो टोटल डिस्टन्स किती म्हणणार मी त्याला 54 सेंटीमीटर वरती आहे. कारण की 36 डिस्टन्स हे कुणाचं आहे आता बर्डचं आहे ऑलरेडी वॉटर सरफेस पासून. आणि जे रिअल डिप्थ होतं ते जे आपल्याकडे रिअल डिप्थ होतं ते किती होतं माशाचं किती होतं आपल्याकडे 24. मग आता 24 आणि 36 म्हणजे तुम्ही जर ऍक्च्युअल मध्ये हे 0 आणि इकडे ऍड केलं तर तुम्हाला हे 40 आणि 20 60 झालं. तर मित्रांनो 60 सेंटीमीटर जाण्याची गरज नाही कुणाला बर्डला बरोबर ना. ते तुम्हाला दिसलं कुठं म्हणजे त्याचं टार्गेट काय असेल आता जो मासा दिसतो ते किती वरती दिसतो आपल्याला 54 सेंटीमीटर वरती म्हणजे अपरंट डिप्थ आहे. मग कधी कधी काय होतं बघा असं हे जे इमॅजिनेशन आहे याच्यामध्ये फिजिक्स काय होतं बघा कधी कधी आपण पाण्यामध्ये एखादा जर मासा असेल आणि त्याच्यावर एखादा पक्षी आला आणि त्यांनी जर त्याच्यावरती अशी झडप मारली आणि ती झडप असते तिथे किती वरती मारण्याची क्षमता असते त्याची 54 वरती त्याला दिसतो तिथं ते त्याचं अपरंट आपल्याकडे काय असते इमेज असते. मग अपरंट दिसतो तिथं म्हणजे अपरंट डिप्थ वरती दिसणार 18 सेंटीमीटर पण ऍक्च्युअल तो कुठं असतो 24 वरती म्हणजे त्याची शिकार कधी कधी काय होते त्याच्याकडे ती सुटून जाते म्हणजे त्याला ते भेटत नाही मासा. पण तो मासा ऍक्च्युअली इथं नसतो तो इथं असतो त्यावेळेस तो तर काय होतो तिथं त्याचा टच नसतो तो मासा काय होतो सेन्सिटिव्ह असतो तो खाली जाऊन बसतो पाण्यामध्ये मग त्याला तो भेटत नाही. मग जर त्याची टार्गेट ठेवले की आपल्याला 24 वरती जायचंय तर त्याला ती माशाची शिकार भेटू शकते. मी असं आपल्याकडे हे होतं फिजिक्स थोडंसं आपल्याकडे. आता नेक्स्ट आपण त्याच्यावर आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू मित्रांनो. तोपर्यंत व्हिडिओला काय करा पॉज करा आणि लिहून घ्या सगळं. आता सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो तोच क्वेश्चन आहे ऍज इट इज डायग्राम वगैरे मी काही चेंज केलं नाही फक्त खाली क्वेश्चन मध्ये थोडंसं चेंज केलं. क्वेश्चन नीट पहा मित्रांनो आपल्याकडे फाइंड द अपरंट हाईट ऑफ बर्ड ऍज सीन बाय फिश. आता कुणी बघितलं माशाने आपल्याकडे बर्डला बघितलं मासा बघतो तो बर्डकडे की तो आपल्याकडे शिकार करायला येतो बघताय. जर आता असं बघितलं तर ह्या सिच्युएशन मध्ये अपरंट हाईट किती असेल काय असेल आपल्याकडे आता अपरंट हाईट. अपरंट हाईट आता कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला 4 ऑप्शन दिले 54 54 दिलं 68 दिलं 48 सेंटीमीटर दिलं आणि 72 सेंटीमीटर. तुम्ही त्याचं आपण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. कॅल्क्युलेट होत असेल तर बघा ट्राय करा याचं कोणतं ऑप्शन राईट येते. आता मित्रांनो आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे आला फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला परत आपण n2 आपण काय घेतो n1 n2 आपण काय घेतला n1 n2 आपण n1 n2 आपण काय घेतलं मित्रांनो आपण n1. आता नेक्स्ट ला n2 अपॉन n1 इज इक्वल टू परत वापस काय होता d अपॉन d डॅश. बघा कॅल्क्युलेट करता आलं तर तेच फॉर्म्युला आपल्याकडे सेम तेच आहे सगळं सारखं डायग्राम वगैरे सेम सगळे मित्रांनो.
आता फक्त एक लक्षात ठेवा, फिशनी कुणाकडे बघितलं, बर्डकडे बघितलं. फिशनी बर्डकडे बघितलं तर किती डिस्टन्स वरती दिसला त्याला, ते सिंपल आहे. आता मित्रांनो पहा, हे जे आपल्याकडे आता उलटा दिसत सगळं, हे इथे आपल्याकडे म्हणजे n1 किती आला, n2 किती आला आपल्याकडे आता 1, n2 किती आला 1 आणि n1 इज इक्वल टू किती राहील, म्हणजे ज्याच्यामध्ये आहे आता, म्हणजे ज्याच्यामध्ये जाणार होता तिथे 1 डिवायडेड बाय 4/3, 1 डिवायडेड बाय 4/3 आणि इज इक्वल टू जो डिस्टन्स आहे तो आता जो माझ्याकडे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे, तो ऍक्च्युअल डिस्टन्स फिश ह्याच्याकडे बघतो, बरोबर ना, फिश ह्याच्याकडे बघतोय, बर्डनी ह्याच्याकडे बघितलं तर 24 सेंटीमीटर काय होतं आपल्याकडे रिअल डिस्टन्स. मग फिशनी बघितलं त्यावेळेस वॉटर सरफेस पासून डिस्टन्स मेजर करतात, लक्षात, वॉटर डिस्टन्स मधून मेजर केला तर काय टोटल डिस्टन्स डी आला, कोणता आपल्याकडे रिअल डिस्टन्स. मग रिअल डिस्टन्स किती बनणार, 36 डिवायडेड बाय काय लिहिणार, d डॅश, बरोबर, काय लिहिणार आता d डॅश. मग आपण हे फॉर्म्युल्याला उलटवलेलं, ते वरती गेलं त्याचे काय लिहिणार, 3/4 इज इक्वल टू 36 अपॉन d डॅश, लक्षात. आता नेक्स्ट ला परत वापस काय केलं मित्रांनो, हे 4 इकडे गेलं तर मल्टिप्लाय झालं, याला काय झालं 36 4 आणि d डॅश अपॉन किती आलं 3, अपॉन किती आलं 3. हे बार 3 किती लिहू इथे लिहिलं. नेक्स्ट ला आपण किती लिहिणार आता इथे, नेक्स्ट ला मित्रांनो किती लिहिलं आता, 12 बार 2 36 लिहिलं आणि 12 42, टोटल किती आला 48. हे झालं माझ्याकडे अपरंट डिस्टन्स म्हणजे अपरंट डिप्थ. थोडस विचार करा मित्रांनो, किती सेंटीमीटर म्हणणार आता, आन्सर किती म्हणणार आपण आता 48 सेंटीमीटर. हे रॉंग आहे मित्रांनो, 48 सेंटीमीटर रॉंग आन्सर आहे. आता रिअल आन्सर काय आहे, कोणतं आहे लक्ष द्या मित्रांनो, हे अपरंट डिस्टन्स आहे. कोणतं डिस्टन्स आहे, अपरंट डिस्टन्स. अपरंट डिस्टन्स एवढा असेल, हे अपरंट डिस्टन्स मध्ये हे पहा आपल्याकडे अपरंट डिस्टन्स त्याला एवढं दिसलं, हे रिअल डिस्टन्स होतं. अपरंट कुठवरती दिसत ते 48 वरती, बरोबर. 48 मग आता आपण काय करणार मित्रांनो, आपण 48 हे आपलं अपरंट आहे आणि मग तो ऍक्च्युअल किती वरती होता 24 वरती. मग दोन्ही काय करणार मी ऍड करा, कोण बघत आहे त्याच्याकडे मासा. मग हाईट, टोटल अपरंट हाईट किती म्हणणार आपण त्याला, टोटल अपरंट हाईट इज इक्वल टू, म्हणजे मी इथे लिहितो मित्रांनो, टोटल जे आपल्याकडे अपरंट हाईट आहे, अपरंट हाईट इज इक्वल टू 48 प्लस 24 इज इक्वल टू 72 सेंटीमीटर. त्या आन्सर आपल्याकडे ज्याचं मित्रांनो राईट आलं ते खुश व्हा, ज्याचं रॉंग आलं ते थोडं विचार करा, बरोबर. ते आपल्याकडे जे आन्सर आलं ते किती आलं मित्रांनो, आपल्याकडे 72 सेंटीमीटर. हे आपल्याकडे फर्स्ट एक्झाम्पल, आपण 2 एक्झाम्पल स्टडी केले मित्रांनो. ते आपल्याकडे एकदम सिंपल पॉईंट आहे, रिअल डिप्थ आणि अपरंट डिप्थ आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो 2 प्रॉब्लेम आहेत आपल्या नोट्स मध्ये. जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 4 ते 5 प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे फक्त रिअल डिप्थ आणि अपरंट डिप्थ वरती. तर मित्रांनो सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. आणि अशाच आपल्याकडे जे आणखी काही जण आपले क्वेश्चन सॉल्व्ह करून पाठवतात, पण आणखी झोपलेले आहेत, काही जण क्वेश्चन सॉल्व्ह करून पाठवत नाहीत. त्यांना कधी जाग येते आता काय माहिती, आपण पाहू. आता 1 महिन्याने आपल्या ऑफलाईन मध्ये झाल्यानंतर बी जाग येऊ शकते, असं काय असावं तर थोडं जरा ट्राय करा. म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला काहीतरी थोडं, म्हणजे एवढा काही आपण जास्त बी पॉईंट घेत नाही, एकदम स्मॉल पॉईंट घेतो, म्हणजे तुम्हाला समजते सगळं, पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही. थोडे आळशी बनलात. आता त्यानंतर थोडे ऑफलाईन मध्ये आल्यानंतर आणखी थोडे ऍक्टिव्ह बनतात का, आणखी जास्त झोपली जातं काही माहित नाही. पण आजचं लेक्चर आपण इथेच थांबू मित्रांनो. थँक्यू.